विद्यार्थ्यांना वर्ड प्रॉब्लेम्सकडे यायचं आहे आपल्याला तर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे वर्ड प्रॉब्लेम्स आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे वर्ड प्रॉब्लेम्स यांच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकते. परीक्षेला जेव्हा एखादा प्रॉब्लेम येतो वर्ड प्रॉब्लेम, तेव्हा तो क्वाड्रॅटिकनी सोडवायचा की लिनियर इक्वेशननी सोडवायचा याच्याबाबत आपण कन्फ्यूज होऊ शकतो. कारण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्समध्ये आपल्याला दोन व्हेरिएबल्स वापरायचे असतात. सायमल्टेनियस इक्वेशन्सचा उपयोग करून आपण सॉल्व करत असतो. तर हे ओळखायचं कसं? ज्या प्रॉब्लेम्समध्ये एजेसचे प्रॉब्लेम असतील, एजेसची सम आपल्याला दिली असेल, दोन नंबर्सची सम दिली असेल, दोन नंबर्सच्या लेंथ आणि ब्रेडचे प्रॉब्लेम असतील, तर पेरीमीटरचे प्रॉब्लेम्स ज्याच्यामध्ये L+B असतं, लेंथ प्लस ब्रेड, जिथे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे असतात. जिथे पेरीमीटर वगैरे असतं, जिथे एजेसची सम वगैरे असते, जिथे एजेसचं प्रॉडक्ट असतो, जिथे नंबर आणि त्याच्या स्क्वेअरची सम स्क्वेअर असेल, किंवा मग जॉमेट्रिकल प्रॉब्लेम असतील, मग एरिया असतो, रेक्टँगलचा एरिया, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू इथे प्रॉडक्ट आहे, त्याच्यानंतर स्क्वेअरचा एरिया तुम्हाला माहिती आहे साईडचा स्क्वेअर असतो. जिथे स्क्वेअर्सचे प्रॉब्लेम असतील, प्रॉडक्टचे प्रॉब्लेम असतील, जिथे एरियाचे वगैरे प्रॉब्लेम असतील, रेक्टँगलचा एरिया, स्क्वेअरचा एरिया, अशा ठिकाणी क्वाड्रॅटिक इक्वेशनवरचे ते प्रॉब्लेम्स असतात. जिथे एजेसची सम, जॉमेट्रिकल प्रॉब्लेममध्ये पेरीमीटर ऑफ रेक्टँगल, त्याच्यानंतर तुमचे नंबर्सचे प्रॉब्लेम असतील तर सम ऑफ द नंबर्स वगैरे जे प्रॉब्लेम्स असतात, तिथे दोन व्हेरिएबल्स आपण घेत असतो. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, सायमल्टेनियस इक्वेशनचा उपयोग करत असतो. जसं या प्रॉब्लेममध्ये बघा, इथे प्रॉडक्ट म्हटलेलं आहे तुम्हाला. प्रगतीच्या 2 वर्षाच्या आधीचं वय. फर्स्ट एक्झाम्पल, प्रॉडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ॲगो अँड 3 years हेन्स इज 84. प्रगती नावाची मुलगी आहे, तिच्या 2 वर्षांपूर्वीचं वय आणि 3 years हेन्स म्हणजे 3 वर्षानंतरचं. हेन्स म्हणजे नंतर, आफ्टर. हेन्सचा अर्थ होतो आफ्टर. त्या प्रगतीच्या 2 वर्षांच्या आधीचं वय आणि 3 वर्षांच्या नंतरचं वय यांचा प्रॉडक्ट आहे 84. फाइंड हर प्रेझेंट एज. तिचं प्रेझेंट एज काढा. तर आता इथे मी प्रॅक्टिस सेट घेतला आहे करायला. तर मी तिचं लेट प्रेझेंट एज ऑफ प्रगती BXCS घेतलेलं आहे. प्रेझेंट म्हणजेच आत्ताचं वय. मग देअरफोर, आणि माहिती आहे का, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 2 कंडिशन्स असतात. हे जे प्रॉब्लेम असते क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, याच्यामध्ये एकच कंडिशन असते आणि याच्यामध्ये एकच इक्वेशन फॉर्म होत असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर फ्रॉम गिवन कंडिशन, आता पहा, हिचं 2 वर्षांपूर्वीचं वय ते असेल X-2 आणि 3 वर्षाच्या हेन्स, 3 years हेन्स म्हणजे आफ्टर 3 yearsचे एज असेल X+3, कारण तिचं प्रेझेंट एज आपण X घेतलेलं आहे. तर 2 वर्षांपूर्वीचं वय असेल X-2, 3 वर्षानंतरचं वय असेल X+3. या 2 एजेसचा प्रॉडक्ट दिलेला आहे आपल्याला 84. आता ह्या 2 ब्रॅकेटचा प्रॉडक्ट करू आपण. पहिले या ब्रॅकेटमधल्या Xनी या ब्रॅकेटला गुणू, मग -2ने या ब्रॅकेटला गुणू. 2 ब्रॅकेटचं प्रॉडक्ट मी बघा कसं करतो. X इंटू X+3, Xनी X+3ला मल्टिप्लाय केलं, आता -2ने मल्टिप्लाय करतो. -2 इंटू X+3 इक्वल टू 84. तर X इंटू X, X² प्लस इंटू प्लस प्लस, X इंटू 3, 3X, -2 इंटू X, -2X, मायनस इंटू प्लस मायनस, 3 इंटू 2 6 इक्वल टू 84. आता x² राहील, या दोघांचा प्लस 3x मायनस 2x म्हणजे प्लस x
+3x मायनस 2x म्हणजे +x आणि -6 84ला पण इकडे घेतो -84 हे +84 इकडे -84 झालं. मग हे इक्वेशन मला मिळालं आता x² + x हे दोन्ही मायनस मायनस आहे म्हणजे यांची चिन्ह सारखे असतील तर आपण यांची सम करतो आणि तेच साईन देतो =0. आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं हे सॉल्व करायचं आहे आपल्याला. हे फॅक्टरायझेशनने आपण सॉल्व करू आता. प्लस इंटू मायनस मायनस 1 × 90 90. मी 90चे फॅक्टर्स पाडायचे आहे ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 1. तर तुम्हाला माहिती आहे 90चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स 1 येईल 9 × 10. आता हे फॅक्टर्स मी सिलेक्ट केले. मला हवे तसे फॅक्टर्स येते. मला 90चे फॅक्टर हवे होते ज्यांचा डिफरन्स मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढा म्हणजे 1 येईल. आता हा प्रॉडक्ट जो आहे स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंटचा तो मायनस आहे म्हणजे एक फॅक्टर प्लस एक मायनस. मिडल टर्मचं साईन मोठ्याला देतो, लहानाला मायनस घेईल आणि दोघांनाही मिडल टर्मच्या व्हेरिएबलनी म्हणजे एक्सनी मल्टिप्लाय करेल. म्हणजे +xला मी लिहिल -9x + 10x किंवा 10x - 9x. तर हे x² -9x + 10x - 90 = 0. या दोघांमधून x कॉमन निघतो. x - 9 स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 असेल तर हा नंबर जसच्या तसा कॉमन निघतो चिन्हासकट आणि हाच ब्रॅकेट इकडे असतो =0. आता x - 9 हा ब्रॅकेट कॉमन निघेल. पुढे तुम्हाला सोडवता येतात. हे दोघांचं प्रॉडक्ट 0 आहे. देअरफॉर x - 9 = 0 और x + 10 = 0. देअरफॉर x = 9 और x = -10. आता आपल्याला पण दोन आन्सर्स मिळाले. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे x जो आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये ते प्रगतीचं प्रेझेंट म्हणजे आजचं वय आहे आणि एज जे असतं ते कधीच निगेटिव्ह नसतं. म्हणजे हे जे आन्सर आपल्याला आलं x = -10 हे आपल्याला ॲक्सेप्टेबल राहणार नाही. आपल्याला ॲक्सेप्ट करावं लागेल x = 9. एक्सच्या 2 व्हॅल्यूज झालेले आहेत आणि x जे आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये ते प्रगतीचं प्रेझेंट एज आहे आणि एज कॅनॉट बी निगेटिव्ह. एज कधीच निगेटिव्ह नसतं. म्हणून x = -10 आपण ॲक्सेप्ट करणार नाही. मी आता पुढे काय लिहितो बघा. बट हा x जो आहे तुमचा ते एज असल्यामुळे आणि एज कधीच निगेटिव्ह नसते ही फॅक्ट आहे. मी लिहितो बट एज कॅनॉट बी. पण वय जे असतं कॅनॉट बी निगेटिव्ह. हे निगेटिव्ह असू शकत नाही. देअरफॉर x = -10 इज नॉट ॲक्सेप्टेबल. हे आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही आन्सर. देअरफॉर ॲक्सेप्टेबल राहील मग आपल्याला x = 9 म्हणजेच आन्सर आहे. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ प्रगती P कॅपिटल घ्यावं लागेल. नाव आहे इज 9 इयर्स. प्रगतीचं प्रेझेंट एज असलं पाहिजे 9 इयर्स. आता मी सेकंड एक्झाम्पलकडे येतो आणि सेकंड एक्झाम्पलकडे येताना इथे करेक्शन सांगतो आहे मी तुम्हाला. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इथे इव्हन पाहिजे. इव्हन नॅचरल नंबर्स 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स B इज 244. म्हणजे 2 इव्हन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत त्यांच्या स्क्वेअर्सची सम आहे 244. फाइंड द नंबर्स. ते नंबर्स शोधा. आता कसं आहे मुलांनो, हे प्रॉब्लेम आपल्याला सांगते 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत. आता तुम्हाला माहिती आहे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स कोणते असतात. 2 4 6 8 वगैरे. 2 कॉन्झिक्युटिव्ह जे नॅचरल नंबर्स असतात, कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये एक एकचा फरक असतो. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स म्हणजे 1 2 3 4 हे जे आहेत 1 2 3 4 हे सो ऑन हे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत. 2 4 6 8 सो ऑन हे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत. 1 3 5 7 सो ऑन हे कॉन्झिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर्स आहेत.
कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये एक एकचा फरक असतो. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये 2-2चा फरक असतो. कॉन्झिक्युटिव्ह ऑड नॅचरल नंबर्स जे असतात त्यांच्यामध्ये पण 2-2चा फरक असतो. म्हणजे जर मला तुम्ही म्हटलं 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स घ्या, तर पहिला जर मी x घेतला तर दुसरा घ्यावा लागेल मला x+2, तिसरा घ्यावा लागेल मला x+4, चौथा घ्यावा लागेल मला x+6. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स जर घ्यायला सांगितलं मला तुम्ही, पहिला जर x घेतला तर दुसरा x+1 होईल, तिसरा x+2 होईल, चौथा x+3 होईल, सो ऑन. जर तुम्ही मला कॉन्झिक्युटिव्ह ऑड नॅचरल इव्हन नॅचरल नंबर्स घ्यायला सांगितले, पण पहिला जर मी x घेतला तर दुसरा त्याच्यापेक्षा मग 2पेक्षा 4 2नी मोठा आहे, 4पेक्षा 6 2नी मोठा आहे. म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे क्रमवार नैसर्गिक समसंख्या ज्या असतात त्या 2-2नी वाढतात. मग पहिला x घेतला मी तर दुसरा मला x+2 घ्यावा लागेल, तिसरा मला x+4 घ्यावा लागेल, चौथा मला x+6 घ्यावा लागेल, सो ऑन करावं लागेल. तसंच कॉन्झिक्युटिव्ह ऑडचं असतं. क्रमवार विषम संख्यासुद्धा 2-2नी वाढत असतात. म्हणजे ते पण मी पहिली जर x घेतली क्रमवार विषम संख्या, क्रमवार नैसर्गिक विषम संख्या, पहिली x घेतली तर दुसरी पहा, 1पेक्षा 2नी मोठा 3 आहे, 3पेक्षा 2नी मोठा 5 आहे, 5पेक्षा 2नी मोठा 6, इथे पण 2-2चा डिफरन्स असतो. पहिला x घेतला तर दुसरा मला घ्यावा लागेल x+2, तिसरा मला घ्यावा लागेल x+4, चौथा मला घ्यावा लागेल x+6, पाचवा मला घ्यावा लागेल x+8 अँड सो ऑन. तर आपलं जे प्रॉब्लेम आहे ते सांगते आपल्याला 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्सच्या स्क्वेअर्सची सम ही आहे 244. फाइंड द हे नंबर्स तुम्ही काढा. तर मी आता याचं सोल्युशन असं घेईन. प्रॅक्टिस सेट 2.6 मधलं सेकंड एक्झाम्पल. लेट द सेकंड एक्झाम्पल आहे. रिक्वायर्ड कॉन्झिक्युटिव्ह ऑड नाही इव्हन नॅचरल नंबर्स बी एक्स अँड हे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन आहेत, 2चा फरक असतो. पहिला x घेतला तर दुसरा घ्यावा लागेल x+2. मग फ्रॉम गिव्हन कंडिशन या दोघांच्या स्क्वेअर्सची सम म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि याचा होल स्क्वेअर घ्यावा लागेल तुम्हाला, x+2चा होल स्क्वेअर. 2 नंबर्स जे आहेत तुमचे कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स यांच्या स्क्वेअर्सची सम दिली आपल्याला 244. हे नंबर्स आपल्याला शोधायचे आहेत. मग आता एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअरच राहील प्लस, आता या ब्रॅकेटच्या आधी प्लस असल्यामुळे याचा स्क्वेअर मी आता डायरेक्टच इथे घेतला तरी चालतो. जर या ब्रॅकेटच्या आधी मायनस असता तर याचा स्क्वेअर मी ब्रॅकेटमध्ये घेतला असता. तर फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर आपण कसा करतो मी कसं करतो. पहिले फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करायचा. फर्स्ट टर्म एक्स आहे, एक्सचा स्क्वेअर कराल, इथे प्लस आहे मध्ये म्हणून प्लस, मग या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा म्हणजे गुणाकार घ्यायचा आणि त्याची दुप्पट करायची. x × 2 2x आणि त्याची दुप्पट, मग 2x दुप्पट 4x, आणि मग असतं प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4. हे पण मी x+2चा होल स्क्वेअर कसा केला, पहिले फर्स्ट टर्मचा स्क्वेअर करा, इथे प्लसच याचा जो स्क्वेअर असतो फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर असं 3 टर्ममध्ये असतो. त्या 3 टर्ममध्ये ही फर्स्ट टर्म असते, या फर्स्ट टर्मचा स्क्वेअर, इथे प्लस असेल तर ही मिडल टर्म प्लस असते, इथे 2 आहे त्याचा प्लस या सेकंड टर्मचा स्क्वेअर असतो. पहिली असतो फर्स्ट टर्मचा स्क्वेअर एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, मी इथे प्लस आहे तर प्लस, या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याची दुप्पट करायची. तर x × 2 2x आणि त्याची दुप्पट मग 2x 4x, आणि मग हा प्लस थर्ड टर्म ही प्लसच असते नेहमी, सेकंड टर्मचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4. इथे जर मायनस असतं तर ही मिडल टर्म जी आहे ही फक्त मायनस राहिली असती, बाकी जसं मी आत्ता स्क्वेअर केला तसाच स्क्वेअर राहिला असता. आता x² + x² म्हणजे झाले 2x² प्लस हे झाले 4x प्लस 4, हे इकडे घेतो मी, -244 = 0. मग 2x² + 4x. आता बघा इथे एक प्लस आहे एक मायनस, एक प्लस एक मायनस असेल तर दोघांचा डिफरन्स घेऊन मोठ्याचं साईन देतो आपण.
तर 244मधून 4 गेले म्हणजे 240 राहतील. मोठ्याचं साईन म्हणजे 244चं साईन मायनस. आता पहा इथे तिन्ही जे कोएफिशियंट आहेत तिघांनी दोन्ही भाग जातो. मी याला डिवायडिंग द इक्वेशन बाय 2 करतो. फर्स्ट टर्मला जर 2नी डिवाईड केलं तर x² भेटेल आपल्याला, प्लस 4xला 2नी डिवाईड केलं तर 2x भेटेल, मायनस 240ला 2नी डिवाईड केलं तर 120 भेटेल, आणि 0ला 2नी डिवाईड केलं तर 0 भेटेल. आता आपल्याला स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे आणि हा मायनस प्लस इंटू मायनस मायनस 1 इंटू 120 120चे फॅक्टर पडा ज्यांचा डिफरन्स आला पाहिजे 2. ते तोंडीच येतात मुलांना. 120चे फॅक्टर्स ज्यांचा डिफरन्स 2 आलं पाहिजे तर हे फॅक्टर्स आहे आपल्याजवळ 10 इंटू 12. हे पहा या दोन फॅक्टर्स आहेत 120चे ज्यांचा डिफरन्स जो आहे तो मिडल टर्मच्या कोएफिशियंट एवढा येतात. ते मी सिलेक्ट केले. आता 10 आणि 12 या दोघांचा प्रॉडक्ट मायनस आहे म्हणजे एक प्लस एक मायनस असेल. मिडल टर्मचं साईन मोठ्याला देतो मग प्लस, लहान्याला मायनस, आणि दोघांनाही मिडल टर्मच्या व्हेरिएबलनी मल्टिप्लाय करतो एक्सने. म्हणजे प्लस 2x मी लिहिल मायनस 10x प्लस 12x. x² मायनस 10x प्लस 12x मायनस 120 इक्वल टू 0. आता या दोघांमधून मी कॉमन काढतो. इथे x कॉमन निघतो, x मायनस 10 मिळेल. इथे तुम्हाला माहीत आहे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असेल तर इथे हा नंबर जसच्या तसा चिन्हासकट कॉमन निघतो आणि हाच ब्रॅकेट इकडे येतो. आता या दोन टर्ममधून x मायनस 10 कॉमन निघतो आहे. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x प्लस 12 इक्वल टू 0. देअरफॉर x मायनस 10 इक्वल टू 0 और x प्लस 12 इक्वल टू 0. देअरफॉर मग x इक्वल टू 10 और x इक्वल टू मायनस 12. आता हे आपला जो प्रॉब्लेम आहे तो नॅचरल नंबरचा आहे. आपल्याला कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स पाहिजेत आणि नॅचरल नंबर कधीच निगेटिव्ह नसतात. त्याच्यामुळे आपला x जो आहे आपण शोधत होतो दोन कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स ज्यांच्या स्क्वेअर्सची सम असेल 244. तर हे x आपलं एक उत्तर x आहे आणि दुसरं x प्लस 2 आहे. तर आपला x जो आहे हा नॅचरल नंबर आहे, लक्षात घ्या. आणि आपल्याजवळ एक्सचे 2 व्हॅल्यूज झालेले आहेत आणि याच्यापैकी हा एक्सची ही जी व्हॅल्यू आहे मायनस 12, हा मायनस 12 नॅचरल नंबर नाही कारण तो निगेटिव्ह आहे. मग मी इथे लिहितो बट नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. मायनस व्ही लिहिलं तरी चालेल. मायनस व्हीचा अर्थ होतो निगेटिव्ह. देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 12 इज नॉट ॲक्सेप्टेबल. आपला एक्स जो आहे तो नॅचरल नंबर आहे आणि इथे मग 2 व्हॅल्यूज भेटल्या एक्सच्या, पण ही जी व्हॅल्यू आहे आपल्याला ॲक्सेप्टेबल नाही आहे. आपण ॲक्सेप्ट नाही करू शकत. ॲक्सेप्ट कोणती करू आपण? एक्स इक्वल टू 10 अँड एक 10 नंबर मिळाला तुम्हाला. एक एक्स आहे तुमचा, दुसरा एक्स प्लस 2 आहे अँड एक्स प्लस 2 इक्वल टू 10 प्लस 2 इक्वल टू 12. म्हणजे तुमचे रिक्वायर्ड कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आहेत 10 आणि 12 ज्यांच्या स्क्वेअर्सची सम आहे 244. देअरफॉर रिक्वायर्ड कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स आर 10 अँड 12. त्याच्यामध्ये एक करेक्शन आहे या प्रॉब्लेममध्ये. इथे पुस्तकामध्ये कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स दिला आहे. कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या स्क्वेअर्सची सम 244 येतच नाही. कॉन्झिक्युटिव्ह इव्हन करायचं. इथे दुरुस्ती करायची, इथे इव्हन शब्द टाकायचा. मी आता नेक्स्ट प्रॉब्लेमकडे येतो. नेक्स्ट प्रॉब्लेम मी जरा घेत नाही. हा ग्राफिकल आपला स्टेप्स दिलेला आहे, पुढे समजावून सांगेल. आत्ता तो होणार नाही या अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये. त्याच्या पुढच्या याच्यामध्ये येतो मी. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. हे मी 4th प्रॉब्लेम घेतो आता. विवेक जो आहे तो ओल्डर आहे म्हणजे मोठा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी. द सम ऑफ द रेसिप्रोकल्स. आता इथे पण सम आहे, वरती सम होती. क्वाड्रॅटिकच्या प्रॉब्लेम्समध्ये सम असेल तर ती स्क्वेअरची सम असेल किंवा रेसिप्रोकलची सम असेल. रेसिप्रोकल कशाला म्हणतात मी आता समजावून सांगेल तुम्हाला. तर विवेक ओल्डर आहे म्हणजे मोठा आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी. द सम ऑफ रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या
एजेसच्या रेसिप्रोकल्सची सम 1/6 आहे. फाइंड देअर प्रेझेंट एजेस, त्यांचे प्रेझेंट एजेस काढा. म्हणजे एक विवेक आणि दुसरा आहे किशोर. तर विवेक ओल्डर आहे किशोरपेक्षा 5 वर्षांनी. तर हा किशोर जो आहे हा लहान आहे, विवेक जो आहे तो ओल्डर आहे. तर दोघांची एजेस काढायची आहे. तर लहानाचं एज मी एक्स घेतो. सोल्युशन, विवेकचं जर एक्स घेतलं तर किशोरचं x-5 होईल, कारण किशोर हा लहान आहे. आणि किशोरचं एक्स घेतलं तर विवेकचं x+5 होईल, कारण विवेक हा मोठा आहे. एक काम करू, विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. लेट प्रेझेंट एज ऑफ विवेक घेऊन घेऊ आपण BX. समजा विवेकचं वय आहे x, प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय. तर देअरफॉर मग आता हा विवेक जो आहे हा किशोरपेक्षा ओल्डर आहे म्हणजे मोठा आहे, म्हणजेच किशोर लहान आहे. मग विवेकचं वय जर तुम्ही x वर्ष घेतलं तर विवेक हा किशोरपेक्षा मोठा असल्यामुळे हे रिलेटिव्ह असते. विवेक मोठा आहे म्हणजे किशोर लहान आहे. किशोर कितीनी लहान आहे विवेकपेक्षा? 5 वर्षांनी. मग किशोरचं वय होईल x-5 years. देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ किशोर किशोरचं प्रेझेंट एज होईल x-5 years. जर मी किशोरचं एक्स घेतलं असतं तर विवेक मोठा म्हणजे मग विवेकचं वय राहिलं असतं x+5. पण मी इथे विवेकचं वय घेतलेलं आहे x वर्ष आणि विवेक मोठा आहे किशोरपेक्षा, म्हणजेच किशोर लहान आहे विवेकपेक्षा 5 वर्षांनी. म्हणजे याचं वय झालं किशोरचं x-5 years. आता फ्रॉम गिवन कंडिशन, तर रेसिप्रोकल कोणाला म्हणतात ते समजून सांगतो मी. एखादा नंबर जर तुम्हाला मी दिला, एखादा नंबर जर समजा x असेल, एखादा नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल यांचा प्रॉडक्ट जो असतो मुलांना तो 1 असतो. समजा कोणताही नंबर मी तुम्हाला दिला, 3 हा नंबर दिला, तर 3चा रेसिप्रोकल, आता 3 म्हणजे 3/1 असतो, त्याचा याला उलटा करा म्हणजे 1/3, मग याचा रेसिप्रोकल होईल 1/3. तर रेसिप्रोकल कोणाला म्हणतात? एखाद्या नंबरला ज्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर प्रॉडक्ट 1 येईल. म्हणजे समजा 3 म्हणजे 3/1, याला उलटं केलं तर 1/3 होईल. म्हणजे 3ला 1/3ने मल्टिप्लाय केलं तर पहा प्रॉडक्ट इथे 1 येतो. किंवा 2 असेल, 2ला जर मी 1/2 2 म्हणजे 2/1 असतो, याला 1/2ने मल्टिप्लाय केलं, उलटं केलं याला मी, 2/1ला 1/2 केलं तर इथे पहा 1चा भाग जाईल, प्रॉडक्ट 1 येईल. म्हणजे रेसिप्रोकल हा असा नंबर असतो, त्यांनी जर आपल्या नंबरला मल्टिप्लाय केलं तर प्रॉडक्ट 1 आला पाहिजे. म्हणजे समजा आता 2/3 हा नंबर आहे, याचा रेसिप्रोकल म्हणजे याला उलटा करेल मी 3/2. मग हा जो नंबर आहे हा याचा रेसिप्रोकल झाला. या 3ने 3ला भाग जाईल 1चा, 2ने 2ला भाग जाईल 1चा आणि प्रॉडक्ट आला 1. म्हणजे हा 3/2 जो आहे यांनी या 2/3ला मल्टिप्लाय केलं तुम्ही तर या दोघांचा प्रॉडक्ट 1 आला. तर असा नंबर ज्यांनी आपल्या नंबरला मल्टिप्लाय केल्यावर प्रॉडक्ट 1 येईल त्याला रेसिप्रोकल म्हटलं जातं या नंबरचा. म्हणजे समजा आता मी तुम्हाला x दिला, हा x म्हणजे x/1 असतो, याला जर मी उलटं केलं तर हा होईल 1/x. मग 1/xने जर मी x/1ला म्हणजे xला मल्टिप्लाय केलं तर इथे प्रॉडक्ट 1 येईल. म्हणजे कोणत्याही नंबरला जर उलटं केलं आपण तर आपल्याला त्या नंबरचा रेसिप्रोकल भेटतो. आणि कोणत्याही नंबरचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतो? कोणत्याही नंबरचा रेसिप्रोकल यांचा प्रॉडक्ट 1 असतो. म्हणजे एखादा नंबर आणि त्याचा रेसिप्रोकल या दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो 1 असतो. म्हणजे एखादा नंबर मी तुम्हाला 5/4 दिला, याचा रेसिप्रोकल तुम्हाला विचारला तर पटकन याला उलटा करा, 4/5 यांचा प्रॉडक्ट केला, हा रेसिप्रोकल झाला तुमचा याचा. या दोघांचा या रेसिप्रोकलने याला नंबरला मल्टिप्लाय केल्यावर पहा प्रॉडक्ट, या दोघांचा प्रॉडक्ट किती आला? 1 आला. तर आपला जर नंबर x असेल तर त्याचा रेसिप्रोकल होईल 1/x. जर आपला नंबर x+1 असेल याला x+1 म्हणजे x+1/1, त्याला उलटं करा,
याचा रेसिप्रोकल होईल 1/x+1. आता इथे जो आपला प्रॉब्लेम सांगतो आहे आपल्याला की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी ओल्डर आहे, म्हणजे मोठा आहे. तर दोघांचे आणि त्यांच्या रेसिप्रोकल्सची सम दिली आपल्याला 1/6 या दोघांच्या रेसिप्रोकलची. आणि आपल्याला दोघांचे प्रेझेंट एजेस काढायचे. तर मी मोठ्याचं प्रेझेंट एज घेतलं x, तर लहान्याचं प्रेझेंट एज होईल मग x-5 इयर्स. आणि फ्रॉम गिवन कंडिशन्स या दोघांच्या एजेसच्या रेसिप्रोकल्सची, आता विवेकचं वय x आहे तर एक्सचा रेसिप्रोकल होईल 1/x प्लस किशोरचं एज x-5 आहे. x-5 म्हणजे x-5/1, तर त्याचा रेसिप्रोकल होईल 1/x-5. या दोघांच्या एजेसच्या रेसिप्रोकल्सची सम दिली आपल्याला 1/6. आता आपण याचं सम करू, दोघांची क्रॉस पद्धतीने करतो. या दोघांचं प्रॉडक्ट घेऊ पहिले डिनॉमिनेटर्सचा, x × x-5. आता न्यूमरेटर घेतो क्रॉस पद्धतीने, 1 × x-5 म्हणजे x-5 प्लस 1 × x म्हणजे x इक्वल टू 1/6. आता इथे होईल x + x म्हणजे 2x -5. खाली प्रॉडक्ट होईल x × x x² प्लस × मायनस x × 5 5x इक्वल टू 1/x. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो, x² - 5x × 1 x² - 5x इक्वल टू 6 × 2x - 5. त्याला सॉल्व करत चाललो मी. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं, या फॉर्ममध्ये होतं, त्याला आपण जनरल फॉर्ममध्ये आणतो. तर x² - 5x इक्वल टू प्लस × प्लस प्लस 6 × 2 म्हणजे 12 प्लस × मायनस 6 × 5 म्हणजे 30. आता ह्या दोन्ही टर्म्स मी इकडे घेतो, x² - 5x मायनस 12x प्लस 30 इक्वल टू 0. म्हणजे x² मायनस, दोन्ही मायनस आहे म्हणजे दोन्ही चिन्ह सारखे असतील तर आपण यांची बेरीज करतो आणि तेच चिन्ह देतो, म्हणजे -17x प्लस 30 इक्वल टू 0. प्लस × प्लस प्लस 1 × 30 30. 30चे फॅक्टर्स ज्यांची सम आली पाहिजे 17. तर तुम्हाला माहिती आहे तोंडीच येतात. 30चे फॅक्टर्स 1 × 30 सम येऊन राहिली 31, 2 × 15 सम येऊन राहिली 15 आणि 2ची 17. तर आपल्याला 30चे फॅक्टर पाहिजे ज्यांची सम आली पाहिजे मिडल टर्मच्या कोएफिशियंट एवढी म्हणजे 17. तर ते फॅक्टर्स आहेत 2 आणि 15. हे दोन फॅक्टर्सची सम येते 17. हे आपण सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला माहिती आहे या स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट कॉन्स्टंट कोएफिशियंट, हा यांचा प्रॉडक्ट जर प्लस असेल तर दोन्ही फॅक्टर प्लस असतात किंवा दोन्ही फॅक्टर मायनस असतात. मिडल टर्मचं साईन दोघांना देऊ आपण मायनस. जर या दोघांचा प्रॉडक्ट निगेटिव्ह असेल तर एक फॅक्टर प्लस एक फॅक्टर मायनस, मिडल टर्मचं साईन मोठ्याला द्यायचं, दुसऱ्याला मग त्याच्या अपोजिट साईन द्यायचं. जर स्क्वेअर टर्म आणि कॉन्स्टंट यांचा चिन्हांचा गुणाकार प्लस असेल तर मग याचे जे तुम्ही फॅक्टर्स पाडता ते दोन्ही मायनस असतात किंवा दोन्ही प्लस असतात. मिडल टर्मच्या साईनवरून ठरवायचं असते. मिडल टर्मचं साईन मायनस आहे तर दोन्ही मायनस, दोघांनाही मिडल टर्मच्या व्हेरिएबलने मल्टिप्लाय करतो एक्सने. हे होईल x² - 2x - 15x प्लस 50 प्लस 30 इक्वल टू 0. मग इथे x कॉमन निघेल, x - 2 आणि इथे मायनस स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे त्याच्यामुळे हा जसच्या तसा कॉमन, हाच ब्रॅकेट इकडे x - 15 × x - 2 इक्वल टू 0. देअरफॉर x - 15 इक्वल टू 0 और x - 2 इक्वल टू 0. दॅट इज x इक्वल टू 15 और x इक्वल टू 2. आता इथे x जे आहे ते तुमच्या विवेकचं एज आहे. विवेक जर x वर्षाचा असेल तर मग तुमचा किशोर जो आहे त्याचं एज होईल मग 2 - 5. आणि विवेकचं जर एज तुम्ही 2 सिलेक्ट केलं 2, तर मग विवेकपेक्षा किशोर 5 वर्षांनी लहान आहे, तर मग किशोरचं एज होईल मग 2 - 5 म्हणजे -3 इयर्स. लक्षात घ्या मी काय सांगतो आहे. इथे एक्सच्या 2 व्हॅल्यू झाल्या आणि एक्स आहे आपल्या विवेकचं प्रेझेंट एज. जर तुम्ही विवेकचं प्रेझेंट एज एक्सची व्हॅल्यू 2 आहे, इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत मुलांना आणि एजेस पॉझिटिव्ह असतात त्याच्यामुळे दोन्ही व्हॅल्यूज आपण ॲक्सेप्ट करू शकतो. पण जर विवेकचं वय तुम्ही एक्स इक्वल टू 2 घेतलं, 2 वर्ष घेतलं, तर किशोरचं वय होईल मग
2 - 5, 2 - 5 म्हणजे -3 इयर्स, म्हणजे किशोरचं वय निगेटिव्ह होईल, पण एज ते निगेटिव्ह असणार नाही. मग इथे मी लिहिलं आता, बट इफ x = 2 देन किशोर्स एज अपॉस्ट्रॉफी एस घेतो, किशोर्स एज विल बी x - 5 इक्वल टू 2 - 5 इक्वल टू -3 इयर्स. बट इथे मी लिहितो आहे आन्सर की हे ॲक्सेप्ट का नाही करू शकत मी. जर एक्स मी 2 घेतलं तर किशोरचं एज होईल, याचं तर पॉझिटिव्ह होईल विवेकचं, ठीक आहे, पण किशोरचं एज होईल x - 5 इयर्स म्हणजेच 2 - 5 इयर्स म्हणजेच -3 इयर्स. बट एज कॅनॉट बी निगेटिव्ह, पण एज कधीच निगेटिव्ह नसते. देअरफॉर x = 2 इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे विवेकचं वय जर तुम्ही 2 वर्ष घेतलं तर किशोर त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान, म्हणजे किशोरचं वय होईल x - 5 म्हणजेच 2 - 5 म्हणजे -3 इयर्स म्हणजे निगेटिव्ह. म्हणजे x = 2 इज नॉट ॲक्सेप्टेबल. देअरफॉर x = किती घ्याल तुम्ही, 15 घ्याल, कारण एक्सची दुसरी व्हॅल्यू जी आहे ती 15 आहे. म्हणजेच देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ विवेक हे होईल तुमचं x = 15 इयर्स अँड दॅट ऑफ किशोर हे होईल x - 5 इक्वल टू 15 - 5 इक्वल टू 10 इयर्स. तशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आपल्याला करायचे असतात.